अलीकडे जालना जिल्ह्यातील परतूर भागातील बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा स्पष्टपणे दिसून येत आहे। तनपुरे चौक ते नगर परिषदेसमोर येणारे रस्ते खड्ड्याने भरलेले असून 2 ते 3 फुटाची खोरे वर्षा सुरूच्या काळात पाण्याने तळ्यात रूप घेत आहे। त्यामुळे नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून या खड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासाला त्वरित न्याय मिळावा ही मागणी होत आहे। तनपुरे चौक ते नगर परिषदेसमोर येणाऱ्या मार्गावर रस्ते खड्ड्यांनी अडखळायला लागणारी स्थिती निर्माण झालेली आहे। पावसाच्या काळात खड्ड्यांमध्ये पाण्याचे साठे तळ्याचे रूप दर्शवत आहे, तर पावसाच्या थांबून गेलेल्या कालावधीत चिखलाचा साम्राज्य प्रकट होतो। हे दृश्य मुख्यतः बसस्थानकाकडे जाणाऱ्या नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जगण्यात अडथळा निर्माण करत आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार आणि नागरिकांनी मिळून प्रशासनाकडे तत्काळ या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते नवीन रस्ते बांधकाम किंवा खड्डे भरण्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सुरक्षितता सुधारणार आहे। जालना जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर म्हणजे परतूर शहर आणि या परतूर शहराचा मुख्य रस्ता म्हणजे पोलीस स्टेशन ते बस स्टँड, अग्निशामक दल, या रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली की लोकांना चालणं मुश्किल झालंय। जर आपण या खड्ड्याची रुजली ना तर 30 ते 40 फूट रुंद आहे आणि लांबीला 20 फूट आहे। खाली 2 खड्डे, जागोजागी 30 ते 40 खड्डे आहेत। पोलीस स्टेशन ते अग्निशामक या ठिकाणी परतूर शहरातलं मुख्य बाजारपेठ म्हणजे आठवडी बाजार, शनिवार बाजार भरतो। या शहरातले नागरिक तर येतात, पण खेड्यापाड्यातील सुद्धा लोक या बाजारासाठी येतात, व्यापारी येतात, शेतकरी येतात। या ठिकाणी मला म्हणायचं आहे, मी निवेदन दिलं, व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं, शासन आहे का नाही असं वाटतं की ते परतूर शहराला शासनच नाही, शासनाचे अधिकारीच नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत। लोकप्रतिनिधी या रस्त्याची काळजी नाही का? हा रस्ता 2 वर्षापासून एक खड्डेमय झालेला आहे। अगोदरचा रस्ता फुटलेला नाही, हा रस्ता अगोदर चांगला होता, पण या 2 वर्षात खूप खराब झाला आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही याच्यावर ढकलण्यापेक्षा, त्याच्यावर ढकलण्यापेक्षा या नागरिकांची काळजी घ्या, लोकांची काळजी घ्या। एखादा हातपाय मोडून फ्रॅक्चर लोक बरेच व्हायला लागलेत। या ठिकाणी रस्ता खूप खराब झाला आहे। तुम्ही जनतेची एवढी पिळवणूक करू नका। या ठिकाणी खेड्यापाड्यातील 50 ते 100 मुली या बसस्टँडवर जातात। एखादा मोठा अपघात होऊ शकतो, एखादा लहान लेकरू खड्ड्यात जर गेलं ना तर मोठा अपघात होऊ शकतोय। इकडून अग्निशामक दल पर्यंत, तहसीलपर्यंत रस्ता झाला आहे, पण जी वस्ती आहे तिथं रस्ता केला नाही। इकडं पोलीस स्टेशन आहे, इकडं माणसं राहतात, भूतं राहत नाहीत, माणसंच राहतात। या रस्त्यावरून एका जातीचा माणूस चालत नाही, हर जातीचा माणूस चालतो इकडून। हा रस्ता फक्त एका जातीपुरता नाही तर सर्व शहरातल्या जातीपुरता आहे, सर्व समाजासाठी रस्ता आहे। माझी लोकप्रतिनिधी आणि शासनाला कळकळीची विनंती, तुम्ही या रस्त्याकडे तात्काळ लक्ष द्यावा। कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे की तुम्ही फक्त परतूर शहरात येऊन गेलात, पण माझी विनंती राहील की दुसरा दौरा जर असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन ते बसस्टँडपर्यंत या, बसस्टँडपासून ते अग्निशमन दलापर्यंत एक राऊंड मारा। तुम्हाला परतूरची जनता कशी या रोडवरून जाती हे तुम्हाला कळेल। आणि माझी सगळ्या प्रशासनाला विनंती की ताटप हात बुरून धरावा, एखादा मोठा अपघात होणार। शासनाला आणि प्रशासनाला माझी एवढीच विनंती, कारण 5 वर्षापासून या नगरपालिकेला प्रशासक आहे, तिथं नगरपालिका असता आली तेव्हापासून ठीक आहे, पण आता सध्या 5 वर्ष झाले प्रशासक पाहत आहे, तरी मला तात्काळ या ठिकाणी काढले।